नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 48. अक्षयने सोमनाथला कॉल केला आणि घडला प्रकार सांगितला. तसा सोमनाथ मोठमोठ्याने हसायला लागला. उद्या तुम्ही तयारीत राहा. माझ्या ओळखीचा एक माणूस आहे. तो पार्टी बनून तुमच्या घरी येईल. काय आणि कसं बोलायचं हे त्याला चांगलं माहीत आहे. तुम्ही काय बी काळजी करू नका. फक्त मी जे सांगितलं आहे तितकं करा, सोमनाथ म्हणाला. मला शारदा वहिनीची भीती वाटते. जर का तिला संशय आला तर ती मला सोडणार नाही. अक्षय अजूनही तिला घाबरत होता. काय तू एका बाईला घाबरतो? सध्या प्रल्हाद दादाचे दोन्ही हात दगडाखाली आहे. जर का वहिनीने जास्त लुडबुड केली तर ते हात कसे ठेचायचे हे आपल्याला चांगलं माहीत आहे. तुम्ही फक्त मी सांगितलं आहे तितकं करा आणि माझ्या 1,00,000चं लक्षात ठेवा, सोमनाथने आठवण करून दिली. हा सौदा व्यवस्थित पार पडल्यानंतर तुला तुझे 1,00,000 कॅशमध्ये मिळून जातील. त्याची चिंता तू करू नको. असं बोलून अक्षयने कॉल कट केला व सुटकेचा निश्वास सोडला. सोमनाथ भाऊजी देवासारखे आपल्या मदतीला धावून आले. उद्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला त्यानंतर आपली चिंता मिटली. आधी मला 25 एकर जमीन गेल्याचं वाईट वाटत होतं, पण आता जाऊबाई आणि दादाची अवस्था पाहता अजिबात वाईट वाटत नाही. उद्या प्रल्हाद दादा व जाऊबाईचा चेहरा पाहण्यासारखा असेल. त्यांनी आत्तापर्यंत आपल्या भोवती जे काही केलं आहे त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. सोनाली रागात धुसफुसत म्हणाली. तू आधी शांत बस. उद्याचा दिवस सुखरूप पार पडला त्यानंतर आपण जिंकलो, अक्षय म्हणाला. यावेळी त्याच्या डोळ्यासमोर फक्त पैशाचे बंडल दिसत होते. कधी तो पैसा प्रत्यक्षात आपल्या हातामध्ये पडतो असं त्याला झालं होतं. सकाळी नेहमीप्रमाणे प्रल्हादला जाग आली होती. त्याने पाहिलं तर शारदा त्याच्या मिठीत शांत झोपली होती. सध्या घरातील वातावरण पाहता कोणाचे कशात मन लागत नव्हतं. तरी शारदा धीराने घेत होती. तिच्यामध्ये प्रत्येक संकटावर मात करण्याचं सामर्थ्य होतं. प्रल्हादने तिला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न केला, पण तिने एका हातात त्याच्या शर्टची कॉलर घट्ट पकडली होती. यावेळी तिला सोडून जाणं त्याच्या जीवावर आलं होतं, पण जाणं गरजेचं होतं. त्याने अलगद तिच्या हातातून आपली कॉलर सोडवून घेतली व तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. काही वेळाने तो बाहेर आला तर शारदा कबर्डमधून कपडे घेत होती. तू का उठलीस? रात्री उशिरा झोपली होती, आराम कर. प्रल्हादला तिची काळजी वाटत होती. तुम्ही पण उशिरा झोपला होता तरी उठला ना? मी 5 मिनिटात आले. शारदा बाथरूममध्ये शिरली तसा तो मंद हसला. तिचा सहवास त्याला मनापासून आवडत होता. दोघेही नेहमीप्रमाणे गोठ्यावर गेले. प्रल्हाद गाई व म्हशीचं दूध काढण्याचं काम करत होता. शारदा बछड्यासोबत खेळत होती. प्रल्हादचं लक्ष अधूनमधून तिच्यावर जात होतं. काही वेळाने त्याने दुधाचे बॅलर टेम्पोमध्ये ठेवले. शारदा, निघायचं, प्रल्हादने आवाज दिला. तशी ती उठली. आज मी टेम्पो चालवणार, शारदाने हात पुढे केला.
त्याने तिच्या हातावर गाडीची चावी दिली. दोघेही गाडीत बसायला लागले. तितक्यात कोणाचा तरी आवाज त्याच्या कानी पडला. प्रल्हाद! त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर गावातील शिर्के त्याच्या दिशेने येत होते. बोला अण्णा, डेअरीवर निघालो होतो, प्रल्हाद म्हणाला. गावी सर्वांना लवकर उठायची सवय होती. आज अक्षय जमिनीसाठी गिऱ्हाईक घेऊन येणार आहे असं समजलं, शिर्के यांनी विचारलं. गावामध्ये कोणतीही बातमी जास्त काळ लपून राहत नव्हती. ज्या भावात तो जमीन विकणार आहे ते पैसे देऊन मी जमीन विकत घेणार आहे. काय दिवस आले आहेत अण्णा. माझी जमीन विकत घेण्यासाठी मला पैसे द्यावे लागत आहे, प्रल्हाद हसत म्हणाला. पण त्याच्या चेहऱ्यावरच्या वेदना स्पष्ट दिसत होत्या. अशी कामं आपापसात करायची नसतात. अख्खा गाव तुझ्या भल्याचा विचार करत आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये जो काही व्यवहार होईल तेव्हा गावातील 4 माणसं सोबतीला असू दे. 4 चौघात व्यवहार झालेले बरे असतात. तो तुझा भाऊ असला तरी आजच्या जमान्यात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही. तसा तुला अनुभव आलाच आहे म्हणा. शिर्के वडीलधारे होते, त्यामुळे त्यांना दुनियादारीची जास्त समज होती. ठीक आहे अण्णा, तुम्ही पण यावं अशी माझी इच्छा आहे, प्रल्हाद म्हणाला. यावेळी प्रल्हादवर दडपण आले होते. तसे शिर्के निघून गेले. उशीर होत आहे. शारदाच्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली. मनातून ती पण घाबरली होती. आज सोमनाथ अगदी खुशीत होता, कारण आज त्याचे बऱ्याच दिवसाचे स्वप्न पूर्ण होणार होते. शारदा आणि प्रल्हादने त्याचा जो अपमान केला होता त्याचा बदला घेण्याची वेळ आली होती. त्याला तर कधी एकदा बाहेर जातो असं झालं होतं. कारण एकदा का मीटिंग संपली त्यानंतर अक्षय त्याला भेटणार होता. तो आरशासमोर उभा राहून तयार होत होता. मंदा अजूनही झोपली होती. तशी वंदना आतमध्ये आली. हे नखरे माझ्या घरात चालणार नाही. तुझी बायको काडीच्या कामाला हात लावत नाही. जेव्हा पाहावं तेव्हा झोपा काढत असते. हिला समजावून सांग, नाहीतर धक्के मारून घरातून हाकलून देईन. वंदनाच्या आवाजाने मंदाला जाग आली. माझी तब्येत खरंच ठीक नाही. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे. हवं तर तुम्ही डॉक्टरांना विचारा. मंदाचा उतरलेला चेहरा सर्व काही सांगत होता. पाहिलं सोमा, जशी काय आम्हाला मुलं झालीच नाही. हिची नाटकं मला चांगली माहीत आहे. वंदना ऐकायला तयार नव्हती. पण सोमनाथला कुठेतरी वाईट वाटत होतं, कारण तिच्या पोटात त्याचं बाळ होतं. ती म्हणते तिची तब्येत ठीक नाही तर कशाला वाद घालते. काहीच महिन्याचा प्रश्न आहे. त्यानंतर घराची कामं तिलाच करायची आहे, सोमनाथ म्हणाला. तशा वंदना मटकन खाली बसल्या. अरे माझ्या कर्मा, हिने काय जादू केली माझ्या मुलावर. वाटलं नव्हतं माझा धडासारखा मुलगा बायकोच्या ताटाखालचं मांजर होईल. वंदना आकडतांड करायला लागली. सोमनाथला तिच्या तोंडी लागायचं नव्हतं म्हणून तो बाहेर निघून गेला. पण आज पहिल्यांदा आपल्या नवऱ्याने आपली बाजू घेतली हे पाहून मंदा सुखावली होती. गावातील काही जाणकार माणसं प्रल्हादच्या घरी जमा झाले होते, जे अक्षयला अपेक्षित नव्हतं. म्हणून त्याला वाटलं होतं की प्रल्हाद आणि शारदा त्याच्या विरोधात कट कारस्थान रचत आहे. पण सध्या तो सोमनाथच्या हातचं खेळणं बनला होता. त्यामुळे त्याची बुद्धी भ्रष्ट झाली होती. सर्वजण हॉलमध्ये बसले होते.
शारदाने सर्वांसाठी चहा केला. जमीन विकत घेणारी पार्टी अजून आली नव्हती. आणखी किती उशीर? अजून ती माणसं आली कशी नाही? गायकवाड यांनी विचारलं. मी आत्ताच कॉल केला होता, ते 5 मिनिटात येतील, अक्षय हात चोळत म्हणाला. पण त्याच्या मनात अनामिक भीती दाटून आली होती. प्रल्हादची अवस्था त्याच्यासारखी होती. या काही दिवसात दोन्ही भावांचं अजिबात संभाषण झालं नव्हतं. प्रल्हादचा राग सर्वांना समजत होता, पण अक्षय का अडून बसला आहे हेच कोणाला समजत नव्हतं. बाहेर गाडीचा आवाज आला तसा अक्षय उठून बाहेर गेला. तू सांभाळून घे शारदा, माझ्याने होणार नाही. प्रल्हादची अवस्था ती समजू शकत होती. यावेळी त्याला फक्त शारदाचा आधार वाटत होता. तिने फक्त डोळ्यांनी त्याला धीर दिला. अक्षय एका माणसाला घेऊन आतमध्ये आला. या साहेब, बसा ना, अक्षय म्हणाला. तशी ती व्यक्ती खुर्चीवर बसली. हे आहेत मिस्टर रावळ, मुंबईवरून आले आहेत, अक्षयने ओळख करून दिली. तो माणूस 40कडे झुकलेला होता, पण माहीत नाही का शारदाला तो कोणत्याच अँगलने बिझनेसमॅन वाटत नव्हता. मला तुमची जमीन मनापासून आवडली आहे. त्यावर मी 7 मजली बिल्डिंग बांधणार आहे. उलट आजूबाजूची आणखी जमीन भेटली असती तर बरं झालं असतं, मिस्टर रावळ म्हणाले. तशा प्रल्हादच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. शारदाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला म्हणून त्याचा राग काही प्रमाणात शांत झाला. आमच्याजवळ आणखी जमीन नाही. माझ्या नावावर जी 7.5 एकर जमीन आहे तीच आम्हाला विकायची आहे. तुम्ही या जमिनीचे किती पैसे देणार आहात? नाही म्हणजे माझ्या घरच्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे म्हणून पुन्हा विचारलं. अक्षय मिश्किल हसत म्हणाला. यावेळी प्रल्हादला त्रास देताना त्याला असुरी आनंद मिळत होता. मी धंदेवाला माणूस आहे. एकदा शब्द दिला तर माघार घेत नाही. तुमच्या जमिनीचे मी 75 लाख रुपये द्यायला तयार आहे. यापेक्षा 1 रुपया पण मी जास्त देणार नाही, मिस्टर रावळ म्हणाले. तसे गावकरी शॉक झाले. प्रल्हादला तर भोवळ यायची बाकी राहिली होती. तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना? जमिनीचे सरकारी मूल्यमापन मी काढले आहे. ते पाहता कोणीही 40 लाखाच्या वरती ही जमीन खरेदी करणार नाही आणि तुम्ही 75 लाख रुपये द्यायला निघाला आहात. असा काय बिझनेस करता तुम्ही हे पाहावं लागेल. आणि जर तुमच्याजवळ काळा पैसा असेल तर जपून राहा, नाहीतर इन्कम टॅक्स ऑफिसर तुमच्या मागे हात धुवून लागतील. मी स्वतः वकील आहे, त्यामुळे कोणतेही पाऊल जपून टाका. शारदाचा राग अनावर झाला होता. तुम्ही त्यांचा अपमान करत आहात वहिनी. पैसा त्यांचा आहे, तो कसा खर्च करायचा हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही उगाच माझ्या कामात अडथळा आणू नका. अक्षयही बोलायला कमी नव्हता. जमीन खरेदी करण्याची हौस तुम्हाला आहे. तुमची ऐपत नसेल तर नका घेऊ. आम्ही तर आमचा फायदा पाहणार आहोत. सोनालीने मध्ये तोंड घातलं. तुझा सख्खा भाऊ आहे तो. त्याच्यावर थोडीफार तरी दया दाखव. इतकी मोठी रक्कम कुठून आणणार तो? शिर्के यांना राहावलं नाही म्हणून त्यांनी मध्यस्थी केली व अक्षयला खडे बोल सुनावले. मी कोणालाही आग्रह केलेला नव्हता. 50 एकर स्वतःच्या नावावर मिरवायची दादाला हौस आहे. त्याला मी काय करणार?
आजपर्यंत वहिनी जे सांगत गेल्या तेच मी करत आलो आहे. हवं तर विचारा त्यांनाच. आज पहिल्यांदा मी स्वतःचा फायदा पाहत आहे, ते पण यांना पाहवत नाही. अक्षय स्वतःची चूक मान्य करत नव्हता. तुला बोलून फायदा नाही, कारण तू माणसात राहिला नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा पैसा घेऊन तू कधी सुखी राहणार नाही. सुलोचनाबाई स्वतःच्या मुलाला श्राप देत होत्या, जे पाहून समजत होतं की त्या किती दुखावल्या गेल्या आहेत. बोला दादा, काय करायचं? नाहीतर मी पुढचं पाऊल टाकतो. अक्षय चक्क प्रल्हादला डिवचत होता. प्रल्हादने एक नजर त्याच्याकडे पाहिलं. प्रल्हादच्या डोळ्यातून जसा अश्रूंचा थेंब खाली ओघळला, शारदाच्या हृदयात चर झालं. तुझी जमीन मला नको. तुला ज्याला कोणाला विकायची आहे तू विकू शकतो, प्रल्हाद म्हणाला. तसा सर्वांना धक्का बसला. यावेळी त्याची अवस्था पाहून सर्वांना वाईट वाटत होतं. पण अक्षय समोर सर्वांनी हात टेकले होते. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.